आणि यानंतरची बातमी आहे हिरामण खोसकर यांच्या संदर्भातली। हिरामण खोसकर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेणार आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या क्रॉस वोटिंग प्रकरणाचा घटनाक्रम नाना पटोलेंना भेटून ते सांगणार आहेत। क्रॉस वोटिंग प्रकरणात निर्दोष सिद्ध करण्यासाठी खोसकर पटोलेंची भेट घेतील। याआधी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हिरामण खोसकर यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलंय। क्रॉस वोटिंग प्रकरणातील संशयित आमदारांचं विधानसभेचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा आहे आणि आपलं तिकीट वाचावं यासाठी हिरामण खोसकर प्रयत्नशील आहेत। संशयित आमदारांमध्ये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हिरामण खोसकर यांची भूमिका नेमकी काय जाणून घेतलंय मुकुल कुलकर्णी यांनी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुरुवात झालेली आहे। काँग्रेसमध्ये तर मोठी उलथापालथ होते की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते। विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं असा संशय आहे, त्या आमदारांना यंदाचं विधानसभेचं तिकीट मिळणार नाही अशी चर्चा सध्या मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू आहे। याचपैकी संशय असणारे एक आमदार हिरामण खोसकर आपल्यासोबत आहेत। साहेब, ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं, ज्यांच्यावर संशय आहे, त्यांना तिकीट मिळणार नाही अशी शक्यता आहे, आपलं काय मत? या ठिकाणी मागे मी बोललो आणि आताही बोलतोय की मी 100% ते क्रॉस वोटिंग केलेले नाही। मी पक्षाला मिलिंद नार्वेकर साहेबांना मतदान केलेलं आहे आणि असं करत असताना सुद्धा जर वरिष्ठ पक्ष काही निर्णय नाही, परंतु मी एकच पक्षाला विनंती करतो की मी चुकलेलो नाही। मी 100% पार्टीला मतदान केलेलं आहे, पण आजही पार्टी संघ, उद्या पार्टी संघ राहणार आहे। पार्टी काय जे निर्णय घेईल ते मला मान्य आहे। पण अशा चर्चा वारंवार काय येत आहेत? जी मीटिंग झालेली होती त्या मीटिंगमध्ये काय घडलं आपल्याला काही माहिती आहे? नाही, तर काहीच घडलं नाही। तर थोरात साहेबांकडे गेलो, थोरात साहेबांनी सांगितलं, मी थोरात साहेबांना वस्तुस्थिती सगळी सांगितली की साहेब आम्हाला 7 लोकांना मतदान तुम्ही जर मिलिंद नार्वेकर साहेबांना करायचं सांगितलं, त्या रूममध्ये आम्हाला तुम्ही काही मतदान कसं करायचं काय करायचं तर तुम्हीच नेत्यांनी सांगितलं, त्या पद्धतीने मी मतदान केलं। भले तुम्ही कसं करायचं बघायचं, काय बघायचं, जे काही मिलिंद नार्वेकर साहेबांना 16 मतं तर ते शिवसेनेचे होते, ते काही फुटणार नाही। 7 मतामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शहानिशा करायची। 6 मतामध्ये आम्ही 2 मराठीत मतदान केले, 3 इंग्लिशमध्ये, 3 2 इंग्लिशमध्ये आणि 3 रोमन आहे। त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आम्हाला जे मतदान दिलं ती मतपत्रिका तुम्ही आमच्याकडून मतदान करून घेतले, तुमच्याकडे आहे ते मतदान पत्रिका। हे समोर समोर टोवायचं काही क्रॉसिंग झाले असेल तर मला जरूर माझ्यावर कारवाई करा, मला उमेदवारी देऊ नका। परंतु मी 4 दिवसापूर्वी थोडंसं मला स्पष्ट सांगितलं का मी 100% मतदान केलेलं आहे, याच्यात कुठलीही माझ्याकडून चूक झालेली नाही। तुम्ही कोण चुकलं, काय चुकलं, आता तुम्हाला सगळं माहीत असेल। जयंत पाटील साहेबाला जे काही मतदान पूर्ण केलं नाही, काही नाही तुम्हाला, परंतु खरोखर नार्वेकर साहेबाला 23 पडायला 22 पडले, दुसऱ्या पसंतीला निवडलं। आता 23 पैकी 16 मतं हे साहेबांचे होते, उद्धव ते तर फुटलेच नाही, ते त्यांचे मतं। 7 मतामध्ये मतं फुटले। आता 3 एसटी होते, 2 एससी होते आणि 2 जेंडर होते, असे एकंदरीत आम्हाला मतदान करायला लागलं। त्याच्यात मी करोटे होता, केशीपाडी होता, मी होतो 3 एसटी, लव कानेडे साहेब आणि हंबर्डे हे 2 एससी आणि 2 जनरल, असे 7 मतं झाले। 7 पैकी आता 5 एससी आणि एसटीतला कोण फुटलं? आता पटोले साहेब तर ते स्वतः नेतेच होते, दुसरं कोण त्याला होतं ते मला माहिती, पण ते नेते होते। आता आमच्या 5 मध्ये कोण झालं, कसं झालं हे चेक करावं त्यांनी, आणि जर आम्ही तो आठवत आम्हाला उमेदवार देऊ नये। पण मी वारंवार सांगतो 100% मी पार्टीला मतदान करेल। पण दिल्लीमध्ये देखील मध्यंतरी बैठक झाली होती याच संदर्भात, त्या बैठकीला काय घडलं होतं नेमकं? त्या बैठकीत त्यांनी सांगितले का आम्ही आता इथे थोरात साहेबांनी सांगितले का आम्ही आधी जे काही घडलेलं आहे, कोण फुटलं काय फुटलं, आम्ही शहानिशा करू आणि मग तुमचा उमेदवारीचा विचार करू। म्हणलं पण मला ओरिजिनल सांगा की बाबा खरोखर फुटलेलं पण नसेल उमेदवारी द्यायची तर मग तसं सांगा, असं मी स्पष्ट बोललो। पण मला साहेबांनी 100% पॉझिटिव्ह शब्द दिलेला आहे। नाना पटोलेंशी काय बोलणं झालंय तुमचं मध्यंतरीच्या? संपत नाना तालुका अध्यक्ष आणि माळीमामा स्वतः गेले, त्यांच्याशी चर्चा पण केली। त्या दिवशी त्यांनी सांगितलं का त्यांना काय आणलं, पण आई आजारी असल्यामुळं मी काही गेलो नाही। परंतु मी आजच फोन केला, साहेब उद्या मुंबईला आहेत, मग आता जे मिटिंगला चालू निमित्ताने मी साहेबांची भेट घेतो आणि साहेबांनी विनंती करतो की मी जे काही माझ्याकडून घडलेलं नाही ते साहेबापुढे मांडतो।
आता ते वरिष्ठ नेते, आपण त्यांच्या पुढे काही दुसरं बोलू शकत नाही, फक्त विनंतीच करू शकतो असं. पण आता तुमची भूमिका काय असणार आहे तिकिटाच्या संदर्भात? तुम्ही अजून कोणाशी चर्चा करणार आहे का? आणि समजा तिकीट जर नाकारण्याची वेळ आली, पक्षाने तिकीट नाकारलं, तर तुम्ही काय करणार? आता दोनच नेते, थोरात साहेब आणि पटोले साहेब. आता राहुलजी पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. उत्तर महाराष्ट्र काही झालं तर उमेदवारी उत्तर महाराष्ट्र थोरात साहेबच फायनल करणार. मंदिर सोडून कळसावर जायचं, पहिलं मंदिराला खाली मंदिर म्हणजे थोरात साहेबालाच विनंती करावं लागेल. थोरात साहेबांनी विनंती तर मी पक्षाचा 100% राहील. पण ही चर्चा वारंवार का होते? म्हणजे आज देखील अशीच चर्चा झाली. आता का होती का कशामुळं होती? आता मला सगळे आमदाराचे फोन येऊन गेले, आंबाड्यांचे फोन आले. आता ते 2 आमदार तर ओपनच गेले, तो विषयच नाही. बाबा सिद्दीकी आणि अंतापूरकर ते दोन्ही गेले. पण आमचे तिघाचे का नाव आहेत हेच मला काही कळत नाही. आणि इतर आमदारांची काय चर्चा होते तुमची? त्यांची काय घालमेल चालू आहे? त्यांचं मग शांत खरं कारवाई झाली म्हणजे कारवाई झाल्यानंतर त्यांनी शहानिशा करावं, मग कारवाई करावा. जर आम्ही 100% पार्टीला मतदान दिलं तर काही त्याच्यावर चर्चा विषयच नाही ना. हे आहेत हिरामण खोसकर. पुन्हा एकदा हिरामण खोसकरसह ज्या आमदारांवर संशय आहे, ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं असा संशय आहे, त्यांना यंदाचं उमेदवारीचं तिकीट मिळणार नाही अशी शक्यता असताना हिरामण खोसकर यांच्याकडनं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं जात आहे की त्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं नाहीये. ज्यांनी केलंय त्या संपूर्ण घटनाक्रमाची शहानिशा करावी या संदर्भात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केलेली आणि नाना पटोले यांची देखील भेट घेणार आहे. त्यामुळे हे 2 वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागले. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.